आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. तर हं. ज्योतिताई मी ज्योती. ग्रँडमास्टर्स परिचय. हा. हं. मी ज्योती दीपक बेनेरे, विरारला राहते. आणि रेकीमध्ये येण्याचं कारण असं की माझ्या सासरी आणि माहेरी रेकी हिलर कोणीच नाहीये. तर कोणी नाही, तर मला असं वाटलं की आपण व्हावं, कारण कोणतरी फॅमिलीमध्ये रेकी हिलर पाहिजे. वाव. कधी अडचण अचानक आली तर कोण नाही, तर मी आहेच म्हणजे असं हं, म्हणून आली. हं, आणि रेकीमध्ये आल्यापासून जे आपले मेडिटेशन आहेत रेकीचे, ते हं. खूप पॉवरफुल आहेत. आणि मी रोज पॉवर बॉल आणि पिरॅमिड हे रोज कंपल्सरी करते, म्हणजे करतेच. आणि तुम्ही दिलेला जो मेडिटेशन आहे ग्रँड मास्टरचा, तोही करते. आणि इतर मेडिटेशन वेळ मिळाला तर करते. पण ह्या मेडिटेशनमुळे मला प्रचंड फायदा झाला. तो म्हणजे मला बॉडी पेनचा खूप त्रास होता, आणि तो ह्या मेडिटेशनमुळे हा त्रास संपूर्ण निघून गेला. मी खूप पहिली औषधं खाल्ली, पण आता मी एकही गोळी खात नाही, कसलीच. आणि मला झोपेचाही प्रॉब्लेम होता, तोही निघून गेला. मला घरी काम करायचा खूप कंटाळा यायचा, कारण बॉडी पेन असल्यामुळे काम करायची इच्छा नाही व्हायची. पण आता तसं होत नाही. सकाळी लवकर उठणं होतं, आणि पद्धतशीरपणे सगळी कामं होतात. म्हणजे एक स्वतःला शिस्त लागली चांगली, आणि व्यवस्थित सगळं होतं. सकाळी उठल्यापासून आंघोळ, डबे करणं, देवपूजा, पाहुण्यांचं पाहुणचार, सर्व काही आता माझ्या हातून होतं. आणि मी सतत आता प्रसन्न असते. पहिली उदास असायची, पण आता खूप प्रसन्न असते. आणि माझ्यातला हा फरक सगळ्या आमच्या नातेवाईकांना सुद्धा कळला. म्हणतात, एवढी तू कशी काय असंही म्हणजे प्रसन्न असते. आणि तर पहिलं मी असं कोणाकडे जाणं येणं पण टाळायची. मला कंटाळा यायचा जायचं. पण हं. आता रेकीमध्ये आल्यापासून माझ्यात खूप फरक झालेला आहे. आणि आणि हीच हा तक्रार फरक मला वाटते तुमच्या दीपक रावांनी सुद्धा केली होती, की मॅम ही बाहेर झाली येत होती नाही. की घराच्या बाहेर पडत नाही. हां. पण आता मी जाते. कारण ते मला त्रास होता ना बॉडी पेनचा. मी चालल्यानंतर पण ना माझे पाय वगैरे दुखायचे. म्हणून मी हं. कंटाळा करायचे. पण आता तसं नाही. आता मी जाते. आणि म्हणजे खूपच बदल झालाय सगळ्यामध्ये असं. आणि आता बदल झालाय, आणि आता माझ्या फॅमिलीमध्ये सुद्धा मी सर्वांना सांगणार आहे, की तुम्ही म्हणजे रेकीमध्ये जॉईन व्हा. औषधं खाण्यापेक्षा मेडिटेशनने बरेच आजार आपले बरे होतात. माझे झाले, तुमचे पण होऊ दे, असं मी अच्छा. सर्वांना सांगेन. कुठल्या आजारावर आपण नियंत्रण मिळवलं आणि किती प्रमाणात मिळवलं? ते मला वाताचा त्रास होता ना. हं. बॉडी पेन म्हणजे ते वाताचा त्रास होता. म्हणजे सगळे माझे खांदे, पाठ, मान सगळं दुखायचं. हे कोपरे, ढोपरं सगळं दुखायचं. आणि ते कोणता आता वात म्हणता त्यातून येईल याला ते ताई? मेडिटेशन, संधिवात. ओके. संधिवात. हं, हं. हा. मग ते बरं झालं मेडिटेशनने. बऱ्यापैकी बरं झालं. हं. आणि मला झोप नाही लागायची. मी रात्री 3 ते 4 वाजेपर्यंत जागीच असायची. चळवळ चळवळ, इकडून तिकडे तिकडून इकडे जागीच असायची. पण आता मेडिटेशन मध्ये आल्यापासून मी कमीत कमी 12 वाजता मला झोप लागते. ते सकाळी 5 ला उठते असं. नाही, खूप हं, फरक पडला माझ्यात. हं. एवढंच सांगायचं. आता थँक्यू. 12 आणि त्या आपणच सेशनला वाजवतो आणि सकाळी मीच उठवते. 12 त्यामुळे हा, त्यासाठी मी ब्रह्मांडाचे खूप खूप आभार मानते, आणि त्याचबरोबर तुमचे सुद्धा मनापासून आभार मानते. कारण तुम्ही माध्यम झालात म्हणून हे सगळं शक्य झालं. आणि काय माहित नाही, काहीतरी असं असेल आपलं नातं, ते योगायोगाने आपण एकत्र भेटलो. आणि तसेच आपल्या ग्रुप मधल्या सगळ्या ताई सुद्धा छान आहेत. छान म्हणजे मार्गदर्शन पण करतात, मध्ये मध्ये बोलतात, गप्पा मारतात. मी काय त्यांच्यामध्ये गप्पा मारायला बसू शकत नाही, कारण आमचं रात्री 8 वाजता पाणी येतं. आणि ते पाणी आल्यामुळे मला पाण्याची कामं असतात. नंतर कपडे वगैरे वाळत घालणं हे सगळं रात्रीच असतं. मी येऊन मध्ये मध्ये बघते, ह्यांच्या गप्पा चालू आहेत ना, मॅडम अजून नाहीयेत, तर चला अजून कसं काम करून घ्या. असं मी कामात बिझी असते, त्यामुळे मी त्यांच्यात गप्पा मारायला बसत नाही. नाहीतर खूप छान गप्पा मारत असतात सगळ्या. म्हणजे डिस्कस करत असतात रेकीबद्दल. छान एकमेकीचे अनुभव एकमेकींना शेअर करत असतात. थोडं थोडं अधून मधून मी ऐकते आणि बसत नाही पण मी त्यांच्यात वाह! असं. तर त्यामुळे गैरसमज सगळ्या नसावा गं ताईंचे धन्यवाद सगळ्यांनी. म्हणते. सगळ्या हा, सख्यांनो म्हणूनच सांगितलं. गैरसमज नसावा ताईंनी सांगितलंय. म्हणून सांगितलं मी त्यांना. असं हेच कारण आहे सांगण्याच्या मागचं. हं. आणि त्यासाठी मी सर्व ब्रह्मांडाचे मनापासून आभार मानते. तुमचे आभार मानते. सर्व ताईंचे आभार मानते. आणि आपण सगळ्या एकमेक कॉन्टॅक्ट मध्ये राहूया. एकमेकांना विसरायचं नाही. हीच इच्छा. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.
मेडिटेशन कुठलं आवडलं तुम्हाला सगळ्यात जास्त? मी हे करते, सोलारचं करते आणि मुलाधार आणि आपलं ग्रँड मास्टरचं तुम्ही दिलात ते, आणि ते मी 2 सांगितले मी कंपल्सरी करतेच. पॉवर बॉल आणि पिरॅमिड. मी जरी घराच्या बाहेर जायचं असेल तरी मी पिरॅमिड करूनच घराच्या बाहेर पडते. आणि ते काय 5 मिनिटाचं आहे ना, लगेच होतं. येस. खूप छान. आणि रिव्हर्स जर्नी किती वर्षांनी केली? 10 वर्ष तरी मागे गेली असं वाटतंय. ओके. खूप सुंदर. खूप छान. ज्योतिताईंना कोणाला काही विचारायचं आहे का? की ज्योतिताईबद्दल कोणाला काही हां. बोलायचं आहे? नाही, आज विचारू शकता. आज मी बोलणार सर्वांबरोबर. श्वेता. आणि झोप यायला बोला. लागली. ए, बीना. झोप, तब्येत पण बरी नाही माझी जरा. बीना तुम्ही रिमूव्ह करा. ओके, श्वेता. श्वेताला विचारायचा आहे प्रश्न. बोला श्वेता. आत्मा नमस्ते. ज्योतिताई जेव्हा आत्मा आल्या, नमस्ते. हा. ज्योतिताईंना आता बघून असं म्हणजे पहिला जेव्हा आल्या होत्या त्यावेळी त्या काहीच बोलायच्या नाही, परंतु आज ज्या त्या स्पीच केले त्यांनी, त्यांच्यातला जो कॉन्फिडन्स दिसतोय आज, तो खरंच खूप एकदम वरच्या लेवलचा आहे. एकदम तुमच्या धन्यवाद. चेहऱ्यावरती एकदम छान झळक दिसते. एकदम म्हणजे तुम्ही खरंच आहे, तुम्ही 10 नाही 20 वर्षांनी अंतर्मनातून तुम्ही 20 वर्षांनी रिव्हर्स जर्नी घेतलेली आहे. थँक्यू. थँक्यू. तर मत आहे थँक्यू. की आता तुम्ही ग्रँड मास्टर 14 वर आहात आणि ग्रँड मास्टर झालेला आहात. आता तुम्हाला पुढे ह्या पुढच्या जर्नीमध्ये काय करायचंय? काय करूसं वाटतंय? ग्रँड मास्टर झाल्यावरती? काय नाही, मी तर हाऊस वाईफ आहे. त्यामुळे कसं आहे, कोणाला जर रेकीची गरज असेल, तर मी त्यांना रेकी देईन असं. म्हणजे कुठल्याही वेळेला त्यांनी मला हाक मारली तर मी हजर राहील त्यांच्यासाठी. ओके, ओके. बस. थँक्यू. खूप सुंदर. थँक्यू. म्हणजे किती फायदा थँक्यू. होणार आहे मी हाऊसवाईफ असण्याचा. कारण मी केव्हाही वेळ देऊ शकेल. श्वेताजी केव्हाही नाही वेळ देऊ शकणार, पण ज्योती मात्र केव्हाही देणार. हो, हाऊस वाईफ आहे ना बरोबर आहे. मी. बरोबर आहे. येस. बरोबर आहे. हा. छान. छान. अधिक कोणाला प्रश्न विचारायचा आहे ताईंना? ज्योतिताई, हा. हा, बोला. अं, आत्मा मला नमस्ते हे मॅडम. आत्मा नमस्ते. मला हे विचारायचं होतं, घरामध्ये एकूण जी पूर्वी जे ऊर्जा होती आणि आत्ताची ऊर्जामध्ये काय फरक जाणवतो तुम्हाला? खूप फरक आहे. खूप फरक आहे. खूप फरक आहे. खूप म्हणजे वातावरणच प्रसन्न असतं दिवसभर. अच्छा. खूप छान. आनंदी आनंद सर्वीकडे. मेन मेन कसं, घरातली बाई जर आनंदी असेल, हसरी असेल, तर अख्खं घर आनंदी असतं. आणि माझ्याकडून हो, तेच होतंय ना, बरोबर. त्यामुळे सगळे आनंदी असतात. हो. मेन माझा मुलगा जिन्यावरून, आता मी टॉवर मध्ये राहते, लिफ्ट आहे आम्हाला, पण कधी जिन्यावरनं उतरायचं झालं ना, माझा मुलगा बोलतो, अगं हळूहळू पडशील, हातपाय तुटले तर आता रिपेअरिंग नाही होणार. पण मी म्हटलं, बोलते कशी काय तू एवढी अगं आता टाना उड्या मारतेस, पहिली तर दुखतंय दुखतंय करत होतीस, म्हटलं सगळं मेडिटेशनचे करा. ही खरी असं. रिवाज जर्नी. ही खरी रिवाज जर्नी. हो ना? खूप तो सुंदर. तो म्हणतो, आता तुझी तोडफोड झाली तर रिपेअरिंग होणार नाही. मी म्हटलं, "का आता होणारच नाही तोडफोड पहिली गोष्ट." हो खरंच की आहे. नाही? येस. येस. कारण आता मूलाधार स्ट्रॉंग झाला आहे. हं? हं. खूप छान. आणि तो मला आवडतो. मुलाधार आणि सोलार. मला खूप आवडतात ते. बरोबर आहे. हं. तुम्ही त्यावर छान काम केलं ना? ओके. खूप हां. सुंदर. स्पेशली ज्योतिताई मधला जो बदल आहे, कोणी कोणी अनुभवला आहे का? निरीक्षण केलं कोणी? स्माईल, स्माईल. ज्योतिताईंची स्माईल पहिला माझ्या मते 25% होती. ती आता 100% खुलून म्हणजे खुलून आले. खुलून आले. भरून आहे.
हसावं वाटतं आहे. कारण ना ग्रँडमास्टर झाल्यानंतर ही ऊर्जा आपोआप येते आतून. आतून आपली जी इनर जर्नी होते ना, ते आतलं सगळं निघून जातं. हलकं होतं आपण हम्म. हलकं आणि ते हलक्या असण्याची ते ते हास्य आपोआप आपल्या चेहऱ्यावर उमटतं. हो ना, ज्योतिताई? आणि ज्योतिताई तुमच्या सारख्या अनेक मैत्रिणींना तुम्ही काय सल्ला देणार? हा तेच सांगणार त्यांना की तुम्ही सर्वांनी रेग्युलर जॉईन व्हा. कारण ते औषधं खाणं हे मुळात मलाही आवडत नाही. त्यामुळे त्यांना तेच सांगितलं रेग्युलर जॉईन व्हा आणि घ्या अनुभव प्रत्येकीने. जो मी घेतला तो तुम्ही पण घ्या. खूप सुंदर, खूप सुंदर. बरोबर. मॅम, मला ज्योतिताईंबद्दल बोलायचं आहे. बोला. ज्योतिताईला आल्यापासून मी बघतीये की त्यांच्यामध्ये बराचसा म्हणजे त्या अबोल होत्या पहिले, पण त्या आज एवढ्या स्पष्ट वक्तव्याने बोलले की एक रिव्हर्स जर्नी त्यांची एवढ्या वर्षानंतर म्हणजे त्या त्या स्वतःनी अनुभवली आणि आम्हालाही त्यांच्याकडून प्रेरणा भेटली की अरे बाबा, ह्या एवढ्या वयामध्ये एवढं छान करू शकता किंवा यांची रिव्हर्स जर्नी हे करू शकतात. तर त्यांचं भरभरून कौतुक आहे की ज्योतिताई, तुमचा आदर्श घेऊन आम्ही पण आमच्या उर्वरित आयुष्यात खूप छान प्रगती करू आणि तुमचीही थँक्यू. अशीच प्रगती होत थँक्यू. राहू. एवढंच मी ब्रह्मांडाला विनंती करेल. थँक्यू. 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 खूप सुंदर, खूप छान. आणि ज्योतिताई, सर्व आपल्या मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट कडून तुमच्या भावी सर्व वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. आपली आध्यात्मिक थँक्यू. प्रगती भरभरून होणारच आहे. पण आपली जी आतून इच्छा आहे, की माझ्याकडून सेवा घडावी, हे ब्रह्मांड तुम्हाला ती सेवेची संधी नक्कीच देणार. आणि ज्योती बेनेरे म्हणजे आज पुन्हा जे काही आहे, पुढच्या वर्षी मात्र हे नाव एक अधिक पुढच्या स्तरावर गेलेलं असेल. नक्कीच ब्रह्मांड हे घडवून थँक्यू. आणेल. थँक्यू. थँक्यू. जे अनेक स्वप्न तुम्ही पाहिले सुद्धा नाही आहेत, पुढच्या काळामध्ये ते सुद्धा घडणार. एवढं लक्षात ठेवा. नाही म्हणजे मला मी ह्या म्हणजे बरं होईल म्हणजे वाताचा त्रास असा आहे की तो एकदा लागला की तो लवकर निघत नाही. तर मला अशी म्हणजे हे पण नव्हतं की मी बरं होईल. पण मी या मेडिटेशनमुळे बरी झाली आणि मेडिटेशन मध्ये भरपूर पॉवर आहे आपल्यात. पॉवरफुल आहेत आहेच, एकदम. मनापासून आहेतच. केले पाहिजे. मनापासून केले पाहिजे. अनुभव. हा. फक्त तुम्ही मेडिटेशन करा आणि कुठलाच प्रॉब्लेम तुमच्या आयुष्यात राहणार नाही. हे या ब्रह्मांडाच्या वतीने मी तुम्हाला सांगते. कारण माझा हा आणि या ब्रह्मांडावर खूप विश्वास आहे. बस आणि म्हणूनच त्यांनी मला माझी निवड केली असेल कारण मी हाऊसवाईफ आहे. गरजू लोकांना कधी मी उभी राहू शकते त्यांच्या गरजेला. बरोबर. असं पण असू शकतं ना. 100% आणि अगोदर तू अनुभव घे. मग तुला जर का ज्योती हा मोठा त्रास झाला हा. नसता, तर तू ऊर्जेसोबत जुडली नसती. तुझा विश्वास वाढला नसता आणि यासाठी कुठेतरी हा बरोबर आहे. ब्रह्मांडाने निवडलं आहे. हो हम्म. ना ताई? हा मी अनुभव घेणार तेव्हाच मी दुसऱ्यांना 100% खात्री देऊ शकते ना. बरोबर. मला पहिलं माहित पाहिजे ना. हा. येस. अच्छा. तुम्ही दादांना आणि मला वाटते तुम्ही शक्तिपात देणं शिकला होतात. तेव्हा तुम्हाला काय अनुभव आला होता? छान वाटलं असं मला वाटलं मी काहीतरी करू शकेन. म्हणजे असं असं म्हणजे सेवा लोकांना लोकांना सेवा देऊ शकेन. कारण ते तेव्हा ठाम विश्वास आला मला. विश्वास आला स्वतःमध्ये. खूप सुंदर, खूप सुंदर. हम्म. खूप धन्यवाद ज्योतिताई. हम्म. खूप खूप धन्यवाद. हे ब्रह्मांड तुमच्या सोबत आहे. थँक्यू. आनंदी थँक्यू. आनंद सर्वीकडे. आनंदी आनंद सर्वीकडे. हा. ब्रह्मांडाचे खूप खूप धन्यवाद. तुमचे पण खूप खूप धन्यवाद आणि सर्व ताईंचे पण खूप खूप धन्यवाद. आत्मा नमस्ते. थँक्यू. 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 आत्मा नमस्ते.